हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण 2023 मध्ये TCS व IBPS ने समासांवर जे क्वेश्चन्स विचारले होते ते पाहणार आहोत। समास टॉपिक तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ने मोस्ट इम्पॉर्टंट आहे। यातून 1 ते 2 क्वेश्चन्स प्रत्येक एक्झाम मध्ये विचारण्यात येतात। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। क्षणोक्षणी या शब्दाचा समास ओळखा। अव्ययीभाव, बहुव्रीही, तत्पुरुष, द्वंद्व। क्षणोक्षणी तर क्षणोक्षणी, पावलोपावली, घरोघरी, पानोपानी, गल्लोगल्ली, त्यानंतर जागोजागी, ही सर्व अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। क्षणोक्षणी, पावलोपावली, जागोजागी, गल्लोगल्ली, घरोघरी। ठीक आहे, त्यानंतर आणखी काय ते अव्ययीभाव समासामध्ये, तर बे, दर, बिन, गैर असे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द असतात अव्ययीभाव समासात, जसे की दरसाल, बिनधास्त, गैरहजर, बेमालूम। बहुव्रीही समासात काय असते, तर लक्ष्मीकांत, वक्रतुंड। लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मी आहे कांता ज्याची तो विष्णू। वक्रतुंड, वक्र आहे तुंड, तुंड म्हणजे तोंड ज्याचे तो म्हणजे गणपती। लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो म्हणजे गणपती। ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो तेव्हा बहुव्रीही समास असतो। तत्पुरुष समास, तर गायरान, गायींसाठी रान। तपाचरण, तपासाठी चरण। ब्राह्मण भोजन, ब्राह्मणांसाठी भोजन। लंगोटी यार, लंगोटीपासून यार। क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, हे तत्पुरुष समासात येतात। द्वंद्व समास, तर यात दोन्ही पदे महत्त्वाची असतात। बहीण भाऊ, बहीण व भाऊ। स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष। आई वडील, आई आणि वडील। विटी दांडू, विटी आणि दांडू। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। पुढील शब्दाचा समास ओळखा। सहकुटुंब, बहुव्रीही, द्वंद्व, द्विगु, नत्र, तत्पुरुष। सहकुटुंब, तर सहकुटुंब कुटुंबासहित बहुव्रीही समास येईल। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। बहुव्रीही समासात सहबहुव्रीही समासाचं हे उदाहरण आहे, सहकुटुंब। ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असतात तेव्हा सहबहुव्रीही समास असतो। ठीक आहे, सहकुटुंब, सहपरिवार, सफल, सबल, सादर। ठीक आहे, पुढचा प्रश्न। खालीलपैकी अव्ययीभाव समास असलेला पर्याय निवडा। विटी दांडू, गैरशिस्त, कंबरपट्टा, तोंडपाठ। अव्ययीभाव समास, तर आपण अव्ययीभाव समासात काय पाहिलं होतं, तर आपण पाहिलं होतं दर, गैर, बे, बिन यांसारखे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द असतात अव्ययीभाव समासाची उदाहरणे। दररोज, गैरहजर, गैरशिस्त, बेमालूम, बिनधास्त, बिनचूक हे शब्द येतात अव्ययीभाव समासामध्ये। सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर, गैरशिस्त। विटी दांडू कोणता समास येईल, तर विटी आणि दांडू इतरेतर द्वंद्व समास येईल। विटी दांडू, बहीण भाऊ, स्त्री पुरुष, आई वडील, राम लक्ष्मण ही आहेत इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणे। कंबरपट्टा, कमरेसाठी पट्टा, विभक्ती तत्पुरुष समास। तोंडपाठ, तोंडाने पाठ, विभक्ती तत्पुरुष। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। समास ओळखा। राजमुकुट, द्वंद्व, अव्ययीभाव, तत्पुरुष, बहुव्रीही। राजमुकुट, तर राजमुकुट राजाचा मुकुट, विभक्ती तत्पुरुष समास येईल। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। षष्ठी तत्पुरुष समास येईल हा। ठीक आहे, राजमुकुट, राजाचा मुकुट, राजवाडा, राजाचा वाडा, राजपुत्र, राजाचा पुत्र। पुढचा प्रश्न। समास ओळखा। पंचपाळे, तत्पुरुष, द्वंद्व, द्विगु, अव्ययीभाव। तर पंचपाळे 5 पाळ्यांचा समुदाय। आपण पाहिलं होतं ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व या शब्दातून एक समूह दर्शवला जातो तेव्हा तो द्विगु समास असतो। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नवरात्र, नवरात्रींचा समूह। पहिले पद 9, संख्या विशेषण आणि नवरात्रींचा समूह, समूह दर्शवलेला आहे त्यामुळे द्विगु समास। पंचवटी, 5 वडांचा समूह। सप्तरंग, 7 रंगांचा समूह। त्यानंतर पंचारती, 5 आरत्यांचा समूह। त्यानंतर त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह। पहिले पद संख्या विशेषण आणि शब्दातून समूह दर्शवलेला असतो, द्विगु समास। पुढचा प्रश्न। विशालचे मित्र विटी दांडू खेळतात या वाक्यातील सामासिक शब्दाचा समास ओळखा। तर सामासिक शब्द येईल विटी दांडू। काय पाहिलं होतं आपण,
विटी दांडू म्हणजे विटी आणि दांडू. द्वंद्व समास येईल, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. विटी दांडू, बहीण भाऊ, स्त्री पुरुष, राम लक्ष्मण, आई वडील, कृष्ण अर्जुन, त्यानंतर दही भात, ही सर्व द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत. आणि द्वंद्व समासामध्ये इतरेतर द्वंद्व समासातही येतात. या सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो, त्यामुळे इतरेतर द्वंद्व समास. ठीक आहे. पुढचा प्रश्न, क्रीडांगण हा समास कोणता आहे? द्वंद्व, अव्ययीभाव, बहुव्रीही, तत्पुरुष. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, काय पाहिलं होतं? तर आपण तत्पुरुष समासात पाहिलं होतं. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. सचिवालय, सचिवासाठी आलय. तपाचरण, तपासाठी चरण. ब्राह्मण भोजन, ब्राह्मणांसाठी भोजन. गायरान, गायींसाठी रान. ही सर्व तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. तत्पुरुष समासात विभक्ती तत्पुरुष. ठीक आहे. द्वंद्व समासात काय पाहिलं होतं आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये? बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. अव्ययीभाव समास, तर बे, दर, गैर, बिन, हर असे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द. दरसाल, बिनधास्त, गैरहजर, दररोज, गैरशिस्त, बिनचूक. ठीक आहे. आणखी काय पाहिलं होतं? घरोघरी, वारंवार, पानोपानी, त्यानंतर गल्लोगल्ली, क्षणोक्षणी, जागोजागी, हे सुद्धा अव्ययीभाव समासात येतात. पुढचा प्रश्न, सत्यासत्य हा समास कोणता आहे? वैकल्पिक द्वंद्व, अव्ययीभाव, इतरेतर द्वंद्व, कर्मधारय. सत्यासत्य, तर हा वैकल्पिक द्वंद्व समास येईल, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सत्यासत्य, सत्य किंवा असत्य, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, मागे पुढे, मागे किंवा पुढे, त्यानंतर बरे वाईट, बरे किंवा वाईट, खरे खोटे, खरे किंवा खोटे. वैकल्पिक द्वंद्व समास. या सामासिक शब्दांचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. ठीक आहे. इतरेतर द्वंद्वमध्ये काय पाहिलं होतं? तर ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात तेव्हा इतरेतर द्वंद्व. बहीण भाऊ, विटी दांडू, स्त्री पुरुष, राम लक्ष्मण, आई वडील हे इतरेतर द्वंद्व समासात येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, केर कचरा या शब्दाचा समास कोणता आहे? बहुव्रीही, द्वंद्व, तत्पुरुष, अव्ययीभाव. केर कचरा, तर हा सुद्धा द्वंद्व समास आहे, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. द्वंद्व समासात समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. केर कचरा, बाजार हाट, चहा पाणी, त्यानंतर भाजीपाला येईल. आणखी काय? वेणी फणी, मीठ भाकर, शेतीवाडी, हे सर्व शब्द येतात समाहार द्वंद्व समासात. केर कचरा म्हणजे केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ. ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना त्या शब्दाबरोबर इतर तत्सम घटकांचाही उल्लेख त्यात असतो तेव्हा समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, चक्रपाणी हा कोणता समास आहे? बहुव्रीही, अव्ययीभाव, द्विगु की कर्मधारय. चक्रपाणी, तर चक्रपाणी म्हणजे चक्र आहे पाणीत असा तो, पाणीत म्हणजे हातात. चक्र आहे हातात ज्याच्या असा तो म्हणजे विष्णू. तिसऱ्याच घटकाचा बोध होतोय. कोणता समास येईल? तर बहुव्रीही समास येईल, ऑप्शन ए. चक्रपाणी, त्यानंतर लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो म्हणजे विष्णू. वक्रतुंड, वक्र आहे तोंड ज्याचे तो गणपती. निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा तो शंकर. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो गणपती. तिसऱ्या पदाचा बोध होतो तो समास बहुव्रीही समास. ठीक आहे. पुढचा प्रश्न, नरसिंह हा कोणता समास आहे? द्वंद्व, द्विगु, कर्मधारय, अव्ययीभाव. नरसिंह, तर कर्मधारय समास येईल, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, दोन्ही पदे महत्त्वाची असतात आणि सामासिक शब्दांचा विग्रह आणि व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी करतात. ही वैशिष्ट्ये कोणत्या समासाची आहेत? द्विगु, बहुव्रीही, अव्ययीभाव, द्वंद्व. दोन्ही पदे महत्त्वाची असतात आणि सामासिक शब्दांचा विग्रह आणि व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी करतात. तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं आणि व, अथवा या उभयान्वयी अव्ययांचा वापर केलेला होता. बहीण भाऊ, बहीण व भाऊ, विटी दांडू, विटी व दांडू, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण,
त्यानंतर आई वडील, आई आणि वडील, त्यानंतर किंवा या उभयन्वयी अवयवांचा वापर केलेला होता. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, सत्य असत्य, सत्य किंवा असत्य, खरे खोटे, खरे किंवा खोटे, बरे वाईट, बरे किंवा वाईट. द्वंद्व समासात पाहिलं होतं. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणि व या समुच्चयबोधक उभयन्वयी अवयवांचा वापर केलेला होता इतरेतर द्वंद्व समासामध्ये, आणि अथवा किंवा या उभयन्वयी अवयवांचा वापर करतात वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, द्वंद्व समासाचे किती प्रकार आहेत? 3, 5, 4 की 2? द्वंद्व समासाचे किती प्रकार आहेत? तर एक इतरेतर द्वंद्व, दुसरा येतो वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा येतो समाहार द्वंद्व. सो 3 प्रकार आहेत. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक आणि समाहार द्वंद्व. इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणे विटी दांडू, भीमार्जुन, स्त्री पुरुष, बहीण भाऊ, आई वडील. यामध्ये आणि व या समुच्चयबोधक उभयन्वयी अवयवांचा वापर केलेला असतो. वैकल्पिक द्वंद्व अथवा किंवा या विकल्पदर्शक उभयन्वयी अवयवांचा वापर केलेला असतो. पाप पुण्य, सत्यासत्य, बरे वाईट, खरे खोटे. ठीक आहे. आणि समाहार द्वंद्व भाजीपाला, भाजीपाला व इतर तत्सम वस्तू, केर कचरा, केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ, मीठ भाकर, वेणी फणी, बाजारहाट, चहा पाणी. हे आहेत समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे. पुढचा प्रश्न, समास ओळखा. वनभोजन, बहुव्रीही द्वंद्व अव्ययीभाव तत्पुरुष. वनभोजन, तर वनभोजन म्हणजे वनातील भोजन. तत्पुरुष समास येईल. ऑप्शन डी. सप्तमी तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. वनातील भोजन, वनभोजन. त्यानंतर वनगाय, वनातील गाय. पाणकोंबडा येईल, पाण्यातील कोंबडा. घरधंदा, घरातील धंदा. ही सर्व सप्तमी तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, समास ओळखा. दररोज, अव्ययीभाव, बहुव्रीही, द्वंद्व, तत्पुरुष. तर खूप वेळा आपण डिस्कस केले. दररोज अव्ययीभाव समासात येईल. ऑप्शन ए. दररोज. गैरहजर, गैरशिस्त, बेमालूम, बिनधास्त हे अव्ययीभाव समासात येतात. बे, दर, गैर, बिन, हर, बर यांसारखे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत हे. ठीक आहे. आणखी काय पाहिलं होतं अव्ययीभाव समासात? घरोघरी, जागोजागी, पानोपानी, गल्लोगल्ली, दिवसेंदिवस. ठीक आहे. पुढचा प्रश्न, तो आजन्म ब्रह्मचारी राहिला अधोरेखित शब्दाचा समास सांगा. आजन्म शब्दाचा समास द्विगु, तत्पुरुष, अव्ययीभाव, द्वंद्व. तर आपण जसं पाहिलं होतं बे, दर, गैर, बिन, हर, बर यांसारखे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासात येतात. तसंच आ, त्यानंतर यथा आणि प्रति हे उपसर्ग लागून तयार झालेले शब्दसुद्धा अव्ययीभाव समासात येतात. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आजन्म, त्यानंतर आमरण, प्रतिक्षण, यथाविधी, यथावकाश, यथाक्रम हे सर्व शब्दसुद्धा अव्ययीभाव समासात येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. प्रतिक्षण, त्रिभुवन, पंचामृत, आईबाप. द्वंद्व समास, तर द्वंद्व समासात आपण पाहिलं होतं इतरेतर द्वंद्व, त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. इतरेतर द्वंद्वमध्ये काय पाहिलं होतं? आई वडील, स्त्री पुरुष, बहीण भाऊ, विटी दांडू, राम लक्ष्मण. ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व या उभयन्वयी अवयवांचा वापर करावा लागतो ते शब्द असतात इतरेतर द्वंद्व समासात. आई बाप, आई आणि बाप इतरेतर द्वंद्व समासात येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वैकल्पिक द्वंद्वमध्ये काय पाहिलं होतं? तर या सामासिक शब्दांचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्पदर्शक उभयन्वयी अवयवांचा वापर करावा लागतो. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, सत्य असत्य, सत्य किंवा असत्य, बरे वाईट, बरे किंवा वाईट, खरे खोटे, खरे किंवा खोटे. वैकल्पिक द्वंद्व समास. समाहार द्वंद्व चहा पाणी, केर कचरा, भाजीपाला, बाजारहाट, त्यानंतर मीठ भाकर, वेणी फणी. ठीक आहे. त्रिभुवन कोणत्या समासात येईल? तर 3 भुवनांचा समूह. पहिले पद संख्या विशेषण आणि या सामासिक शब्दातून समूह सुचवला जातो त्रिभुवन, त्यामुळे द्विगु समास. त्रिभुवन, त्रैलोक्य, पंचवटी, नवरात्र, पंचपाळे पाहिलं होतं, पंचपदी, सप्तरंग. ठीक आहे. ही सर्व
द्विगु समासाची उदाहरणे आहेत. प्रतिक्षण कशात येईल? तर आत्ताच आपण पाहिलं होतं आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द असतात अव्ययीभाव समासात. प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला अव्ययीभाव समास. आजन्म, आमरण, प्रतिक्षण, यथाविधी, त्यानंतर यथावकाश. ठीक आहे. आता पंचामृत या शब्दाचा समास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. आमरण शब्दाचा समास द्वंद्व, द्विगु, तत्पुरुष, अव्ययीभाव. तर आत्ताच आपण पाहिलं आमरण, आजन्म कोणता समास येईल? अव्ययीभाव समास. ऑप्शन डी. आजन्म, आमरण, प्रतिक्षण, यथाविधी, यथावकाश. आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समास. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. नेत्रांच्या पंचारतीने सैनिकांना ओवाळावे. पंचारती काय येईल समास? अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व, द्विगु. पंचारती 5 आरत्यांचा समूह. पहिले पद संख्या विशेषण आणि सामासिक शब्दातून समूह दर्शवला जातो. कोणता समास पाहिला होता? द्विगु समास येईल. ऑप्शन डी. पहिले पद संख्या विशेषण आणि या सामासिक शब्दातून एखादा समूह सुचवला जातो. पंचारती, पंचवटी 5 वडांचा समूह. त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. पंचपाळे 5 पाळ्यांचा समुदाय. पंचपदी 5 पदांचा समुदाय. सप्तरंग 7 रंगांचा समूह. नवरात्र 9 रात्रींचा समूह. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पावलोपावली या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष, अव्ययीभाव, बहुव्रीही, द्विगु. तर पावलोपावली, त्यानंतर घरोघरी, पानोपानी, गल्लोगल्ली, जागोजागी कोणत्या समासामध्ये आपण पाहिलं होतं? अव्ययीभाव समास. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पावलोपावली, घरोघरी, गल्लोगल्ली, जागोजागी, पानोपानी, दारोदारी हे सर्व अव्ययीभाव समासात येतात. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.